नमस्कार मित्रांनो, 31 डिसेंबर पूर्वी आपल्याला लाडकी बहीण योजनेची तुम्ही जी KYC केलेली आहे तिचं स्टेटस चेक करायचं आहे। कारण बघा 31 डिसेंबर ही KYC करण्याची शेवटची मुदत आहे आणि आपली KYC यशस्वी पद्धतीने पूर्ण झाली का हे कसं चेक करायचं त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा खूप महिलांनी अगोदर KYC केली होती आणि त्या ठिकाणी जर तुमची चूक झाली असेल तर तुम्हाला पुन्हा KYC करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती। तर बघा लाडकी बहीण योजनेचं सर्व छोटं मोठं अपडेट आणि योग्य माहिती आपण आपल्या चॅनलवरून देण्याचा प्रयत्न करतो आणि इतर लोकांसारखं दररोज रोज एक नवीन व्हिडिओ टाकून लोकांना परेशान करायचं काम करत नाही। जी खरी आणि योग्य माहिती आहे ती सांगण्याची आपण प्रयत्न करतो आणि आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ नसतो, जे कामाची माहिती असेल तीच सांगायचा प्रयत्न करतो। लोकांचा टाइमपास करायचं काम आपण करत नाही। तर बघा आपला सांगायचा मुद्दा असा होता की 31 डिसेंबर पर्यंत KYCचं स्टेटस चेक करून घ्या। ज्या लोकांनी अगोदर KYC केली असेल योग्य पद्धतीनं तर त्यांना पुन्हा KYC करायची गरज नाही, परंतु ज्या महिलांकडून KYC चुकली होती तर त्यांना पुन्हा KYC त्या ठिकाणी करायची आहे। आणि ज्या विधवा महिला आहेत ज्यांनी पूर्वी KYC केला असेल किंवा ज्या महिलांचे वडील नाही आहेत किंवा घटस्फोटित महिला असतील अशा सर्व महिलांनी पुन्हा एकदा 31 डिसेंबर पर्यंत त्यांची KYC करणं बंधनकारक आहे आणि ती KYC केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही पतीचं मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाची प्रत असेल किंवा जर वडील हयात नसतील तर वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र हे तुम्हाला कुठं नेऊन द्यायचं आहे? अंगणवाडी सेविकेमध्ये, अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचं आहे। आणि आता बघा आपण जो मुद्दा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की स्टेटस कसं चेक करायचं, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? बघा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं एकदा तुम्हाला गुगलला यायचं आहे आणि ही बघा ही वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची। ओके, आता ज्या महिलांनी पूर्वी KYC केली होती चुकीच्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी पुन्हा KYC करण्याची संधी देण्यात आली होती आणि विधवा महिलांनी जर अगोदर केली असेल तर त्यांना देखील ह्या नवीन पद्धतीने KYC करायची आहे। ज्यांनी नवीन पद्धतीने केली त्यांनी पुन्हा करायचा प्रयत्न करू नका, म्हणजे पुन्हा गोंधळ व्हायचा। तर या ठिकाणी ध्यानात घ्या, या वेबसाईटवर तुम्हाला आल्यानंतर इथं बघा KYC साठी किती मुदत देण्यात आलेली आपल्याला 31/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। इथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस काय होतं की इथं पहिल्यांदा लाभार्थी महिलेचा आधार नंबर मागतं। ते खूप सोपी पद्धत आहे। इथं काय करायचं, तुम्हाला एक लाभार्थी महिलेचा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। ओके, आधार नंबर टाकला, ही कॅप्चा टाकला आणि OTP पाठवा या बटनावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल आता बघा इथं काय होईल, जर तुमची KYC पूर्ण झाली असेल तर इथं काय दाखवेल, या आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता ही KYC नवीन पद्धतीनं कशी करायची त्याची माहिती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर सांगितलेली आहे। पूर्वीची जी जुनी पद्धत होती त्या ठिकाणी जे दोन्ही प्रश्न होते त्यांना होय होय म्हणायचं होतं, परंतु आता या नवीन पद्धतीमध्ये या दोन्ही प्रश्नांना या ठिकाणी तुम्हाला नाही नाही म्हणायचं होतं। आता काही लोकांकडून पुन्हा चूक झाली, तिनं पुन्हा होय होय म्हटलं तरी देखील काही चिंता करण्याचं कारण नाही आहे। जरी तुमची KYC मध्ये चूक झाली असेल तर त्या ठिकाणी अडचण नाही आहे, कारण बघा ते तुमच्याकडून नजर चुकीनं झालेलं आहे। ज्या लोकांनी KYC केली असेल, चूक असेल बरोबर असेल त्याचा आता विचार करायचा नाही। जर तुमची KYC असं दाखवत असेल आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झाली याचा अर्थ तुमची KYC झालेली आहे, तुम्हाला आता पुन्हा काही करायची गरज नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। आणि हो, आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी आहे, परंतु या ठिकाणी नगरपालिकेच्या असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि जवळपास जानेवारीमध्ये देखील निवडणुका आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्यामुळे कदाचित तुम्हाला 15 जानेवारीच्या नंतरच ह्या ठिकाणी पैसे मिळतील किंवा संक्रांतीला जे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो कदाचित येऊ शकतो। ज्या महिलांनी KYC केली आहे त्या सगळ्यांना हे पैसे येतील। आता जर तुमची KYC बाकी राहिली असेल तर कदाचित पैसे येईल की नाही याची शक्यता खूप कमी आहे। त्यामुळं जर तुमच्या कुटुंबात कोणी ओळखीचं 31 डिसेंबरपर्यंत KYC बाकी राहिली असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।